बुलढाणा जिल्ह्यातील विविध पक्षांच्या नेत्यांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत अजितदादा पवार यांचा ऋणानुबंध होता। त्यामुळे जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयासारख्या एका मोठ्या प्रकल्पाला स्वर्गीय अजितदादा पवार यांचे नाव देण्यात यावे असा निर्णय बुलढाण्यात झालेल्या सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेत घेण्यात आला। यासाठी पालकमंत्री आणि संबंधित मंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचेही माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले आहे। अजितदादा पवार यांच्या कार्याला विचारांचा उजाळा देण्यासाठी आणि त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी बुलढाण्यातील गर्दे वाचनालयामध्ये सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये माजी मंत्री राजेंद्र शिंगणे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, आमदार मनोज कायंदे, रविकांत तुपकर, जयश्री शेळके यांच्यासह जिल्ह्याभरातील विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यामध्ये सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला। नाही, आज बुलढाणा येथे आपले राज्याचे उपमुख्यमंत्री राहिलेले आणि नुकतंच ज्यांचं विमान अपघातामध्ये दुःखद असं निधन झालं ते आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय अजितदादा यांच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम बुलढाणा येथे आयोजित केलेला होता। बुलढाणा हे जिल्ह्याचं ठिकाण आहे आणि सर्व पक्षीय त्यांना श्रद्धांजली अर्पण करावी म्हणून अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित केलेला होता। त्या कार्यक्रमाला जवळपास सगळ्याच पक्षाचे कार्यकर्ते, सहकारी आणि प्रमुख नेते, आजी माजी आमदार हे जिल्ह्यातले हजर होते आणि भावना व्यक्त करत असताना, शोक संवेदना व्यक्त करत असताना काही जणांनी याच्यामध्ये जे मेडिकल कॉलेज मागच्याच वर्षी बुलढाणा येथे सुरू झालेलं आहे त्या मेडिकल कॉलेजला अजितदादांनीच मोठ्या प्रमाणावर पाठपुरावा केला होता। आमचा सगळ्यांचा तर पाठपुरावा होताच, परंतु शासनाच्या वतीनं सुद्धा माननीय अजितदादांनी या संदर्भातला पाठपुरावा केला होता आणि सुरुवातीला जो काही निधी लागतो तो निधीसुद्धा माननीय अजितदादांच्या माध्यमातूनच उपलब्ध झालेला होता। त्यामुळे त्यांचं मेडिकल कॉलेज बुलढाण्याला झालं म्हणजे जे झालेलं आहे त्याच्यामध्ये फार मोठं योगदान हे माननीय अजितदादा यांचं प्रामुख्यानं होतं आणि त्यांचं हे सगळं योगदान लक्षात घेता या मेडिकल कॉलेजला अजितदादांचं नाव द्यावं ही सगळ्यांनी भावना इथं व्यक्त केली। त्याचा उल्लेख मी माझ्या भाषणामध्ये सुद्धा केला आणि लवकरच आम्ही सर्व पक्षीय शिष्टमंडळ, जिल्ह्यातले आमदार, खासदार, माजी खासदार जे काही असतील ते सर्व मिळून राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना आम्ही भेटणार आहोत आणि सगळ्यांच्या वतीनं आम्ही निवेदन देणार आहोत आणि त्याचबरोबरीनं बुलढाणा जिल्ह्यातल्या जिगाव प्रकल्पाला सुद्धा आपल्या जिल्ह्यातले माजी मंत्री ज्यांचं नुकतंच स्वर्गवास झाला ते माननीय भारतभाऊ बोंद्रे यांचं नाव जिगाव प्रकल्पाला द्यावा अशा प्रकारची सूचनासुद्धा आलेली आहे। या दोन्ही सूचना लक्षात घेऊन आम्ही त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून ते निवेदन देणार आहोत। आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचं एक वैभव, एक कामाचा माणूस, धडाडी, आपल्या सर्वांचे आवडते स्वर्गीय अजितदादा पवार यांना सर्वपक्षीय श्रद्धांजलीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला। अजितदादांबद्दल काय सांगावं आणि काय नाही, जेवढं सांगितलं तेवढंच कमीच आहे आणि आपल्या कामाचा धडाका, कामांचा आढावा, विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आणि समस्या कशा सोडवता येईल